मित्रांनो, एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि बऱ्याच मुलांचा संभ्रम याच्यामध्ये होतो. सर, 21,000वरती फोकस करू की आयोगाच्या ज्या हार्ड कॉपीज आहे त्यावरती फोकस करू, की नेमकं ह्या दोघांपैकी नेमकं कशाला आपण महत्व दिलं पाहिजे? मित्रांनो, एक गोष्ट इथं समजून घ्या, 21,000 पण खूप जास्त महत्वाचे. त्याच्यामध्ये आयोगाचे सर्वच प्रश्न आपल्याला मिळतात आणि आयोगाच्या हार्ड कॉपी देखील तितक्यात जास्त महत्वाच्या आहेत. पण नेमका यांचा जो वापर आहे ना मित्रांनो, या वापरामध्ये नेमका फरक पडतो. बघा कसं, आता मी समजून सांगतो. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असाल त्यावेळेस तुमच्याकडे राज्यसेवे पूर्वच्या कमीत कमी 3 ते 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे हव्यात. ते कशासाठी? तर ते कशासाठी की मागच्या 3 वर्षांमध्ये राज्यसेवेच्या पूर्वमध्ये पॉलिटिक्सचे कोणते प्रश्न विचारले, कोणत्या घटकांवरती आयोगाने जास्त फोकस केला, किंवा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा जर मी अभ्यास करत असेल तर कंबाईनच्या 3 वर्षांच्या पूर्वपरीक्षा माझ्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याच प्रश्नपत्रिका मला सांगू शकतील का कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आतापर्यंत पॉलिटीमध्ये काय विचारलं, आतापर्यंत इतिहासात काय विचारलं, मॅथमध्ये कोणत्या चॅप्टरवरती फोकस केला. म्हणजे आयोगाचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड समजण्यासाठी मला मागच्या 3 ते 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. मग आता नेमकं 21,000 काय मदत करतो? फॉर एक्झाम्पल, मला कळालं की कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आतापर्यंत जे 4 वर्षांमध्ये पॉलिटीवरती प्रश्न विचारले त्यामध्ये पंचायत राज असेल, राष्ट्रपतींवरती प्रश्न जास्त येत नाही, उपराष्ट्रपतींवरती येत नाही, संसदेवरती येत नाही. त्याऐवजी तुमचं घटना निर्मितीवरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. राज्यपाल असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तुमच्या घटना निर्मिती आहेत. 15 पैकी 3 ते 4 प्रश्न हे तुमच्या आर्टिकल वरती विचारले जातात. हे मला एकदा कळलं. मग मला आता घटना निर्मितीवरती पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न येणार हे मला कळलं. मग आता मला घटना निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी मग मी 21,000तले प्रश्न बघू शकतो. उगाचच मग 21,000मध्ये संसदेवरती प्रश्न दिले, संसदेवरचे प्रश्न दिलेत. तुम्ही मूर्खसारखं, येड्यासारखं आपण सगळेजण ते संसदेचे प्रश्न वाचत बसतो. 21,000 दिलंय म्हणून वाचतो. पण मित्रांनो, संसदेवरती कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न येत नाहीये. मग माझा टाइम वेस्ट त्याच्यामध्ये काय करणार? मग तर टाइम वेस्ट करून मी काय करणार? म्हणजे मी आता आयोगाचा पॅटर्न समजून घेतला की आयोग नेमकं पूर्वपरीक्षेमध्ये काय विचारतं. मी माझे चॅप्टर सिलेक्ट करून घेतले, त्या सब टॉपिकला मी सिलेक्ट करून घेतलं आणि मग त्या चॅप्टरचा अभ्यास करत असताना मग मी 21,000 वापरला तर मला त्याचे चांगले रिझल्ट येतील. आणि म्हणून इथून पुढं हे जे 2 संभ्रम आपल्या आयुष्यामध्ये होतात एमपीएससीच्या आयुष्यामध्ये, ज्यातला 21,000 वाचू की हार्ड कॉपी वाचू, हे दोघंही महत्वाचे आहेत. मित्रांनो, दोघांचाही वापर वेगवेगळा आहे. मला वाटतं की आता तुम्हाला यामधला फरक कळला असेल. या दोघांपैकी मी जर कशाला जास्त महत्व देत असेल तर तो महत्व त्या आयोगाच्या 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांना आहे. कारण या 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सांगू शकतील नोव्हेंबरच्या 25च्या कंबाईन परीक्षेमध्ये, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारणार, कोणते चॅप्टर विचारणार. थँक्यू सो मच.